सोमवारी संध्याकाळी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदांपैकी एक असलेल्या उपराष्ट्रपती पदावरून जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राजीनाम्याचं कारण सांगितलं गेलं प्रकृती अस्वस्थ. पण हे खरंच कारण होतं का, की यामागे काही मोठं रहस्य दडलेलं आहे? तर धनखड गेले, पण प्रश्न असा निर्माण झाला, नवीन उपराष्ट्रपती कोण? आणि अशातच एक मोठं नाव आता पुढे येते, शरद पवार. होय, ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांना उपराष्ट्रपदाचे ऑफर देण्यात आल्याची चर्चा जोर धरत आहे. ही चर्चा काही सामान्य नाही. यामागे काही भाजपचा एक राजकीय मास्टर स्ट्रोक. सूत्रांच्या मते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यात या संदर्भात गोपनीय बैठक झाली. याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील गुप्त भेट घेतली. हे सगळं काहीसं पटकन घडल्यासारखं आणि यामागे सखोल डावपेच लपलेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार खरंच उपराष्ट्रपती होतील का? भाजपाला त्यांचा फायदा कसा होईल? सगळं काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राजलकुंत्र. जयदीप धनखड यांच्या अनपेक्षित राजीनाम्याने संपूर्ण देशाच्या राजकारणात एक प्रकारचा बोचाळाच आला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या पदांवर असलेले धनखड यांचं पदत्याग करणं हे राजकीय पक्षांसाठी धक्कादायकाचं कारण ठरलं. यामुळे काहीतरी गंभीर कारण असावं किंवा मोठ्या राजकीय डावाची तयारी सुरू असावी, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. भाजप राष्ट्रीय मास्टरट्रोक खेळत आहे असे संकेत मिळत आहेत की भाजपाकडून शरद पवार यांना उपराष्ट्रपदाची ऑफर दिली गेली आहे. यामागे भाजपचा एक दीर्घकालीन राजकीय डाव असू शकतो. शरद पवार हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश पातळीवर अत्यंत अनुभवी आणि मत्सुदी नेते मानले जातात. इंडिया आघाडीतील कणा म्हणून त्यांचं स्थान महत्वाचं आहे. अशा व्यक्तीने जर भाजपाकडे कल दिला तर विरोधकांच्या मोर्चात मोठी कमकुवतता येऊ शकते. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा टप्पा काय सांगतो ते देखील महत्वाचं आहे. शरद पवार हे 80च्या दशकापासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या राजकीय जीवनात अनेक चढ उतार आले, पण त्यांनी प्रत्येक वेळी स्वतःचं स्थान अबाधित ठेवलं. त्यांनी वेळोवेळी सत्ता आणि सत्ताधारी यांच्याशी जवळीक साधत आपल्या राजकीय उपस्थितीला टिकवून ठेवलं. आजही त्यांची भूमिका कोणत्याही राजकीय समीकरणात निर्णायक ठरू शकते. वय आणि प्रकृती लक्षात घेता पवार यांच्यासाठी उपराष्ट्रपती पद ही राजकीय सन्मानाची आणि सत्तेच्या जवळ राहण्याची योग्य संधी ठरू शकते. राज्यसभेचं अध्यक्षपद, राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत कार्यकारी राष्ट्रपती म्हणून काम करण्याची संधी आणि देशातील घटनात्मक व्यवस्थेतील महत्वाची जबाबदारी, या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी आकर्षक असू शकतात. तर यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील परिणाम होतील. जर शरद पवार यांनी भाजपाकडे कल दिला तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकतं. अजित पवार आधीच भाजपासोबत आहेत, त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमधील उर्वरित नेत्यांवर याचा परिणाम होईल आणि काँग्रेस तसेच महाविकास आघाडी कमजोर होईल. यामध्ये भाजपचे अनेक फायदे आहेत. इंडिया आघाडीत फूट पडू शकते. राज्यसभेत आणि संसदेच्या उच्च पदांवर सर्वस्व टिकवता येईल. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष हे सर्व पदे एकाच पक्षाकडे येतील. महाराष्ट्रातील 2029ची निवडणूक आणखी सोपी होईल. शरद पवार यांच्यासारखा मत्सुदी नेत्याचा कोणताही राजकीय विचारपूर्वक आणि अनेक स्तरांवर गणित पाहून घेतला जातो. त्यांना केवळ पद नव्हे तर त्यामागचा राजकीय फायदा महत्वाचा असतो. त्यामुळे ही ऑफर त्यांना राजकीय सन्मानासोबत त्यांच्या पक्षाला लाभदायक वाटली तर ते याला नकार देणार नाहीत. राजकीय